अर्जुन सिद्धेश्वर लाड यांना सन्माननीय नेते उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब व सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते त्यांच्या या नुकसानीसाठी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून 51,000 रुपयाची मदत विलासबाबू भोंगरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी करण्यात येत आहे. एक मिनिट समोर आज बैठकांचं आयोजित करण्यात आलं होतं आणि माननीय उदय सामंत साहेब या मतदारसंघामधल्या BLAच्या मिटिंगसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय सामंत साहेब असतील, माजी खासदार शेवळे साहेब असतील, छत्रपती संभाजीनगरचे खासदार नाना सिद्धेश्वर साहेब असतील, पालकमंत्री महोदय साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या संख्येमध्ये ही बैठक मोहिमेच्या वातावरणात पार पडली आणि साहेबांचा जो आढावा बैठकीचा विषय होता त्या साहेबांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर आज पैठण मतदारसंघामध्ये 100% BLAच्या नियुक्त्या झालेल्या आहे. त्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा 75% BLA नियुक्त्या झालेल्या आहेत. 25% नियुक्त्या ज्या आहेत त्या शहरामध्ये राहिलेल्या आहेत. त्या शहरामधल्या 25% नियुक्त्या लवकरच एक होत्या आम्ही करणार आहोत. असं म्हणून या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 100% BLAच्या नियुक्त्या होतील. BLAच्या नियुक्ती संदर्भामध्ये उदय सामंत साहेबांनी आपल्या जिल्ह्याची तारीफ केलेली आहे. त्या संदर्भात आपण बघतोय गेली 5 वर्ष आम्ही मतदारसंघामध्ये रात्रंदिवस निर्भीडपणे काम करतोय आणि काम करत असताना जेव्हा एखाद्या मतदारसंघामध्ये आमदार नसतो, खासदार नसतो, मंत्री नसतं, त्या ठिकाणी शिवसैनिकांना टिकून ठेवणं हे त्यामध्ये असते ती आम्ही आदरणीय भुमरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बापूंच्या आशीर्वादाने आम्ही ते हे काय करता टिकून ठेवलो शकलो याला मला आनंद आहे. शहरामध्ये सध्या एकनाथमध्ये सभा आणि आजची युक्ती सभा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या संख्येनं पार पडली. आपण बघितलं असं कारण तर मी नव्हतो, पण ह्या आमच्या इकडच्या सभा चांगल्या खूप मोठ्या संख्येने इथे BLA शाखा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व सर्वांनी जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, चेअरमन व युवा शिवसैनिक संख्येने उपस्थित होते. युवा शिवसैनिकांनी आज किती प्रवेश करण्यात आला? आपण बघताय जवळपास आज 200 ते 250 शिवसैनिकांचा प्रवेश झाला. त्यामध्ये चौकीच्या माजी सभापती ताई यांनासुद्धा तिथे भारतीय लोकांचं काम करत होत्या आणि त्यांनी आज प्रवेश केलं. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. त्याचं काय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे ज्या आता 10-18 घंटे काम करतात, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय भुमरे साहेब सुद्धा 17-18 घंटे काम करतात. बघितलं आपण एवढ्या उन्हाच्या तडाख्यामध्ये 12-43-14च्या असताना सुद्धा साहेबांनी 1000 लोकांना भेटी दिल्या. तसेच आदरणीय भुमरे साहेब यांचा डावा पायाला जखम झाले असल्या कारणाने ऑपरेशन झालेलं आहे, त्यांचा पाय सुटलेला असतो, परंतु ते 18 घंटे 20 घंटे आदरणीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सारखं काम करतात. बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने एक आज मदत करण्यात आली, ते कशा संदर्भात होते? ही एका कुटुंबाला काहीतरी दुःखद घटना घडली होती, त्यामुळे बापूसाहेबांच्या प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना हे 1 लाख रुपये देण्यात आले. ही पहिली मदत नव्हे तर जिल्ह्यामध्ये कुठेही कोणती दुःखद घटना घडली किंवा एखाद्या कुटुंबाला, एखाद्या सामान्य माणसाला एवढ्या कुटुंबाची गरज पडली तर हे आदरणीय बापू असतील, मोठे साहेब असतील, ही लोक 24 घंटे लोकांच्या सेवेत तत्पर असतात. आपण जिल्ह्याचे पद स्वीकारल्यानंतर तरुणांमध्ये जास्त उत्साह येतो. साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी आपण विश्लेषण बघितलं जिल्हा परिषदचं, तर ह्या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषद झाल्यानंतर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, बापूंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सगळ्यात जास्त लागण्याचं काम मी केलं. त्यामध्ये पैठणमध्ये आपण 10 जिल्हा परिषद उभं केले होते, त्यापैकी 9 जिल्हा परिषद सुद्धा आपण निवडून आणले. पैठणमध्ये 18 पंचायत समिती सदस्य उभे केले त्यापैकी 17 पण निवडून आणले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपला आमदार नसताना सुद्धा 2 जिल्हा परिषद आपण निवडून आणले, 5 पंचायत सुद्धा निवडून आणले. कार्यकर्त्याच्या वतीने आमदार साहेब मंत्री व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. याकडे तुम्ही कशा? कार्यकर्त्यांच्या वतीने नव्हे तर पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
हिंगोली प्रदेशांची जी मंडळी आहे तर आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा आम्ही साहेबांना विनंती करणार आहे की साहेब अशा कर्तव्यदक्ष आमदाराला जे युवा नेतृत्व आहे आपण बघतोय विकास कामामध्ये ते जेव्हा मंत्रालयात जातात तेव्हा स्टार्टिंग जर सुरू केलं समजा एकदा एक त्यांच्याकडे यादी असते त्यामध्ये नाव लिहिलं असतं कोणत्या मंत्र्याला भेटायचं कोणती मिटिंग करायची आहे असे पूर्ण दिवस सकाळी 9 वाजता जर ते मंत्रालयात गेले तर ते 11 वाजेपर्यंत काम करतात अशा वेळी जर संधी मिळाली तर संधी सोडून 100%. शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे साहेबांची बैठक झाली होती सगळ्याला त्याच्यानंतर शिवसेनेने जास्त गती आल्याचं दिसतं. ते आता ही तर सुरुवात आहे पण बघा पत्रकार साहेब इथून पुढे येणारा काळ हा शिक्षणाचा काळ असणार आहे आणि कोलकाता मतदारसंघामध्ये 100% त्या काळामध्ये धनुष्यबाणचा आमदार असणार आहे त्यामध्ये काही शंका नाही